पुण्यातील हडपसर जवळील रामटेकडी परिसरामध्ये एका सराईत गुन्हेगारानं थेट पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला आहे। बाणेरमधील घरफोडीच्या तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर हा हल्ला झालाय। पुण्यात गुन्हेगारांचं धाडस किती वाढलं आहे याचा प्रत्यय रविवारी सकाळी रामटेकडी परिसरात आला। बाणेरमध्ये झालेल्या एका घरफोडीच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक रामटेकडीतील गल्ली क्रमांक 5 मध्ये पोहोचले होते। सीसीटीव्ही फुटेज आणि जीपीएस ट्रॅकिंगच्या मदतीने पोलिसांनी एका चोरीच्या दुचाकीचा माग काढला होता। मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला। करणसिंग राजपूत दुधाणी, वय वर्ष 29, हा रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार आहे। घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि दरोड्यासारख्या तब्बल 30 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रायकर यांचे पथक जेव्हा करणसिंगला पकडण्यासाठी गेले तेव्हा त्यानं शरण येण्याऐवजी थेट रायकर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रायकर यांनी प्रसंगावधान राखत तो वार हातावर झेलला। आरोपी आणखीन हल्ला करणार एवढ्यात रायकर यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून आरोपीच्या पायावर गोळी झाडली। गोळी लागताच करणसिंग जागीच कोसळला। या गोंधळाचा फायदा घेत त्याचा साथीदार अंधारात पसार झाला होता। मात्र गुन्हे शाखेनं तातडीने चक्र फिरवत काही तासातच त्या फरार साथीदारालाही बेड्या ठोकल्या।